मनसेचा वर्धापन दिन सोहळा हा प्रथमच नाशकात होणार आहे। या क्षणाची महत्त्वाची बातमी, 9 मार्चला दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये हा मेळावा होणार आहे। तर मनसे वर्धापन दिन सोहळा यंदा प्रथमच नाशकात होणार असल्याची महत्त्वाची बातमी समोर येते। 9 मार्चला दादासाहेब गायकवाड सभागृहात हा मेळावा होणार आहे। लोकसभा निवडणुकीबाबत राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत आणि मेळाव्यापूर्वी 8 मार्चला काळाराम मंदिरामध्ये राज ठाकरे हे दर्शन घेणार असल्याचं देखील कळत आहे। तर आपण पाहतोय लोकसभा निवडणुकीसाठी मनसे कोणासोबत युती करणार, आघाडी की स्वबळावर निवडणूक लढणार हे देखील या मेळाव्यामध्ये स्पष्ट होणार असल्याचं कळतंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेचा हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। तर काळाराम मंदिरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही काही दिवसांपूर्वी दर्शन घेतलेलं आहे आणि आता येत्या 9 मार्चला राज ठाकरे देखील या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणार आहेत। आणि आता वळतोय पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। जळगावमध्ये आयोजित राज्य सरकारच्या महासंस्कृती महोत्सवाचा फज्जा उडालाय। प्रशासनाचं नियोजन नसल्यामुळे नागरिकांनी महोत्सवाकडे पाठ फिरवली आहे। लोकच न आल्यानं बचत गटाच्या महिलांना आर्थिक